पशुसंवर्धन विभाग भरती 2025 MPSC मार्फत होणार परीक्षा। पर्यवेक्षक पशुसंवर्धनमध्ये होणार ही भरती 266 पदे। वय, पात्रता, जाहिरात कधी, संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट। महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत म्हणजेच पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत एक प्रसिद्धीपत्रक किंवा ज्याला आपण एक परिपत्रक म्हणू ते आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पशुसंवर्धन आयुक्तालयातील जी रिक्त पदे आहेत ते भरण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मागणीपत्र आयोगाला प्राप्त झालेलं आहे असं दिसतं आहे। याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे बघा की आता मे 2025ला एक जाहिरात येऊन गेली, पशुसंवर्धन पर्यवेक्षक अधिकारी वगैरे 2 पदे होते त्याच्यामध्ये, त्याचे जवळपास 2275 जागा होता। त्याच्यासाठी पशुवैद्यकीय वैज्ञानिक किंवा विज्ञान पशुसंवर्धन विज्ञान अशी एखादी पदवी, त्यामध्ये जो अभ्यासक्रम असेल ती पदविका तुम्ही प्राप्त केलेली असली पाहिजे पशुसंवर्धन विभागातली, आणि तो क्रायटेरिया होता एज क्रायटेरिया। मात्र आता या विषयास अनुसरून आपल्याला माहिती आहे की जे सर्व शासकीय कार्यालयात गट ब व गट क ची जी पदे आहेत वाहन चालक वगळून ही पदे सरळ सेवेनं महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरणार आहे। त्यामुळं पशुसंवर्धन विभागातली पशुधन परिवेक्षक म्हणजे पशुधन अधिकारी वगैरे जे होते गट अ ची पदं होती, त्याच्यामध्ये आता गट ब आणि गट क ची पशुधन परिवेक्षक यांची पदे सरळ सेवेने भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला 266 पदांचं मागणीपत्र प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे याची जाहिरात 100% येणार आहे। प्लस गट ब व गट क ची मिळून काही जागा येतील, या संदर्भामध्ये आपल्याला अजून माहिती मिळेल, पण तुर्तास मिळालेली माहिती RTI वगैरे किंवा शासनाकडून प्राप्त झालेल्या आपल्या सरकार पोर्टलवरील तक्रारीनुसार एवढ्या जागा तरी भरण्यासाठी आयोगाला हे मागणीपत्र गेलेलं आहे, म्हणजे जाहिरात 100% येणार आहे, लक्षात ठेवा। त्यामुळं येणाऱ्या जाहिरातीस अनुसरून तुम्ही अभ्यास चालू ठेवणं गरजेचं आहे। जर त्याच्यामध्ये विविध प्रकारचे पशुधन जे संवर्धन आहे, पशुवैद्यकीय संवर्धन, याच्यामध्ये या कार्यालयामध्ये जी जागा भरणार आहेत याच्यामध्ये फक्त आणि फक्त पशुधन पर्यवेक्षकच नसेल तर दुसरीही जागा असतील, त्याच्यामध्ये क्रायटेरिया, त्याच्यामध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या पदव्या ह्या वेगवेगळ्या असतील, धारणा शैक्षणिक अर्हता वेगवेगळी असेल। याच्यासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष असते, 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असतं। त्यामुळं 100% तुम्हाला चान्स आहे, भरती तर येणारच आहे नक्कीच, ठीक आहे। तर या संदर्भामध्ये ही एक महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। धन्यवाद।